नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पालक बंधू भगिनींनो, विद्या आराधना अकॅडमीच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती आपल्या सर्वांचं मी प्राध्यापक सतीश पवार, संचालक श्री विद्या आराधना अकॅडमी स्वागत करतो. आणि कालच नॅशनल टेस्टिंग एजन्सीनं आपण बऱ्याच मागच्या दिवसांपासून ज्या इन्फॉर्मेशन बुलेटिनच्या प्रतीक्षेमध्ये होतो, ते इन्फॉर्मेशन बुलेटिन काल पब्लिश केलेलं आहे. आणि एक बहुप्रतीक्षित अशा स्वरूपामधलं आपलं वेटिंग हे संपलेलं आहे. याचाच अर्थ असा की 2020 प्रमाणेच 2021 मध्ये सुद्धा करोना सिच्युएशन पुन्हा एकदा रेंडर करतीये. त्याच पद्धतीनं जी मागच्या वर्षी होती त्याच पद्धतीनं याही वर्षी चालू आहे. आणि त्यामुळं पुन्हा एकदा NTA म्हणजेच नॅशनल टेस्टिंग एजन्सीने या वर्षीच्या नीट एक्झामिनेशनसाठी नीट 2021साठी 12 सप्टेंबर हीच तारीख सुनिश्चित केलेली आहे. आणि मग ज्या अर्थी 12 सप्टेंबर ही तारीख सुनिश्चित केलेली आहे, त्या अर्थी ऑब्व्हियसली आजपासनं ॲव्हरेजली 2 महिन्याचा 59 ते 60 दिवसांचा हा कालखंड आपल्या हातामध्ये शिल्लक आहे. यामध्ये जवळपास 1 महिन्याचा कालखंड हा आपल्या फॉर्म भरण्याच्या प्रोसेससाठी उपलब्ध असणार आहे. एक अतिशय महत्त्वपूर्ण अशा स्वरूपामधली ही प्रक्रिया असते नीटचा फॉर्म भरणं. आपल्या आयुष्याचा गोळाबेरीज आपण या 2 वर्षांमध्ये आणून ठेवलेली असते, या 3 वर्षांमध्ये आणून ठेवलेली असते. आणि त्यामुळं मग साहजिकच हा फॉर्म भरत असताना एक प्रचंड अशा स्वरूपामधली उत्सुकता, एक प्रकारचा ज्याला काय म्हणूया इनविजिबल अशा स्वरूपामधलं प्रेशर आपल्यापैकी प्रत्येकाच्या मनामध्ये असतं. आणि त्यामुळं फॉर्म किती सहजपणाने आणि किती व्यवस्थित आपण भरतो त्याच्यावरती पुढच्या बऱ्याचशा गोष्टीसुद्धा अवलंबून असतात. थोडा जरी डिले झाला फॉर्म भरत असताना तरी देखील आपण हायपर होत असतो, टेन्शनमध्ये येत असतो. पण आजच्या या ऑनलाईन सेशनच्या अगदी सुरुवातीलाच, या व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी तुम्हा सर्वांना एक गोष्ट अगदी स्पष्टपणाने सांगू इच्छितो विद्यार्थी मित्रांनो आणि माझ्या सर्व पालक बंधू भगिनींनो. आपल्याला 6 तारखेपर्यंत अवधी आहे. 6 ऑगस्ट 2021 पर्यंत फॉर्म भरायला अवधी आहे. आणि त्यामुळं पूर्ण त्याच्यातले खाचखळगे फॉर्म भरण्यामधले माहिती झाल्याशिवाय नीट 2021चा फॉर्म भरण्याची, परीक्षा फॉर्म भरण्याची घाई करण्याची गरज नाहीये. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या. या वर्षीच्या इन्फॉर्मेशन बुलेटिनमध्ये आपण जर काळजीपूर्वक हे इन्फॉर्मेशन बुलेटिन जर वाचलं तर खूप सारे चेंजेस नीट 2020-21 मध्ये आलेले आहेत, 2021 मध्ये आलेले आहेत. काय चेंजेस आहेत? 5 खूप महत्त्वपूर्ण अशा स्वरूपामधले चेंजेस या वर्षीच्या परीक्षांमध्ये आणि फॉर्म भरण्याच्या प्रक्रियेमध्ये आलेले आहेत. परंतु आपल्या सर्वांना हे सगळे चेंजेस अवगत करण्यापूर्वी इन्फॉर्मेशन बुलेटिनच्या माध्यमातून फॉर्म भरत असताना आपली कुठली काळजी घ्यायची आहे किंवा त्याच्यातल्या महत्त्वाच्या कुठल्या डेट्स आहेत याची थोडक्यात एकदा मी आपल्या सर्वांना माहिती देऊ इच्छितो. विद्यार्थी मित्रांनो, देशभरातले जवळपास 16 ते 17 लाख विद्यार्थी या दिवसाची वाट पाहत होते. महाराष्ट्र राज्यामधले जवळपास 3 ते 3.25 लाख विद्यार्थी दरवर्षी नीटची परीक्षा देत असतात. गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेसमधल्या जागा उण्यापुऱ्या 3000च्या आसपास आहेत. त्याच्यात परत 15% हे नॅशनल कोट्यामध्ये निघून जाणार आहेत. त्यानंतर 52% रिझर्वेशन आहे, 48% ओपन कॅटेगरीसाठी असणाऱ्या सीट्स आहेत. याचा जर सगळा ठोकताळा मांडला तर ही स्पर्धा 3 ते 3.25 लाख विद्यार्थी ज्या वेळेला नीट 2021ची परीक्षा देणार आहेत त्यावेळेला ही स्पर्धा त्या ठिकाणी तीव्र होत्या. कारण आपल्या सर्वांना कल्पना आहे की प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेसच्या फीज
डीम्ड टू बी युनिव्हर्सिटीजच्या फीस या कम्पॅरेटिव्हली खूप जास्त आहेत. भलेही तिथेही आपल्याला एक चांगला चान्स डॉक्टर होण्यासाठीचं स्वप्न पूर्ण करण्यासाठीचा असला तरी देखील फी स्ट्रक्चरमध्ये ट्रिमेंडसली गॅप्स असल्या कारणाने हे हेवी फी स्ट्रक्चर्स आहेत. प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेसमधले असतील किंबहुना डीम्ड टू बी युनिव्हर्सिटीजमधले असतील, मेडिकल युनिव्हर्सिटीजमधले असतील, आणि त्यामुळं साहजिकच गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजेसमधल्या सीट्सवरती प्रचंड स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आणि म्हणून मग ही तीव्र स्पर्धा असल्या कारणानेच एक प्रकारची अगतिकता, एक प्रकारचं कोण पुढे जातो ही स्पर्धा खूप मोठ्या स्वरूपामध्ये इथे आपल्याला पाहायला मिळते. आणि त्यासाठी म्हणून ही फॉर्म भरण्याची, कारण एक छोटी जरी आपल्याकडनं चूक झाली ना फॉर्म भरत असताना, आपण एवढे पॅनिक झालेलो असतो, ती चूक दुरुस्त होईपर्यंत बहुतांशी चुका या दुरुस्त होत असतात. काही अपवादात्मक बाबी सोडल्या तर बऱ्याचशा गोष्टी अगदी त्यांनी ज्या डेट्स दिलेल्या असतात, NTA काय करतं याच्यामध्ये ती डेट पण आलेली आहे या संपूर्ण इन्फॉर्मेशन बुलेटिनमध्ये. करेक्शनसाठी एक पर्टिक्युलर डेट दिलेली असते आणि त्या वेळामध्ये काही बाबींचं करेक्शन सुद्धा होऊ शकतं. पण शक्यतो फॉर्म भरत असताना जर आपण खूप काळजीपूर्वक भरला तर निश्चितपणाने याच्यामध्ये कुठलीही चूक राहत नाही, हे आपण सर्वांनी लक्षात घ्यायचं. तर आजच्या या व्हिडिओचा उद्देशच आहे, आजच्या या क्लिपचा उद्देश आहे की 5 महत्त्वाच्या बाबी ज्या यावर्षीच्या परीक्षेच्या संदर्भामध्ये नव्यानं इंट्रोड्यूस झालेल्या आहेत, नव्यानं आपल्यासमोर देण्यात आलेल्या आहेत, त्या 5 महत्त्वाच्या बाबींकडे जाण्यापूर्वी मी आपल्या सर्वांना या इन्फॉर्मेशन बुलेटिनमधला काही महत्त्वाचा जो भाग आहे तो मी आपल्यासमोर ठेवू इच्छितो. काय महत्त्वाचा फॅक्टर आहे हे अशा स्वरूपामधलं नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट UG अंडर ग्रॅज्युएट बाय NTA नॅशनल टेस्टिंग एजन्सी, हे इन्फॉर्मेशन बुलेटिन. ॲडमिशन टू अंडर ग्रॅज्युएट मेडिकल कोर्सेस, नेक्स्ट पेज. इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन अँड डेट्स ॲट अ ग्लान्स, हे 2च पेजेस आहेत जिथं तुम्हाला इथे या संपूर्ण इन्फॉर्मेशन बुलेटिनचं ग्लिम्सेस, महत्त्वाचे ग्लिम्सेस या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. ऑनलाईन सबमिशन ऑफ ॲप्लिकेशन फॉर्म 13 जुलै 2021 टू 6 ऑगस्ट 2021. त्याच्यात 6 ऑगस्टला सायंकाळी 11:50 प्रामुख्यानं आपल्याला हे फॉर्म्स भरता येणार आहेत. 6 ऑगस्टला संध्याकाळी 11:50, रात्री 11:50 हे फॉर्म्स भरता येणार आहेत. लास्ट डेट ऑफ सक्सेसफुल ट्रान्झॅक्शन ऑफ फी थ्रू द क्रेडिट/डेबिट कार्ड/ नेट बँकिंग और UPI और पेटीएम 7 ऑगस्ट 2021 रात्री 11:50 आपल्याला या परीक्षेची फीस पे करता येणार. काय फीस आहे लक्षात घ्या. फीस पेएबल बाय कॅन्डिडेट, कॅटेगरी ऑफ कॅन्डिडेट, जनरल कॅटेगरीचे जे विद्यार्थी असतील त्यांच्यासाठी 1500 रुपये फीस असणार आहे. जनरल EWS इकॉनॉमिकली वीकर सेक्शन, जे केंद्र सरकारनं 10% स्पेशल रिझर्वेशन लागू केलेलं आहे त्यांच्यासाठी. त्यानंतर OBC NCL नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट OBC NCL 1400 रुपये ही फीस असणार आहे. SC ST PH फिजिकली चॅलेंज, दिव्यांग आणि ट्रान्सजेंडर्ड किंवा थर्ड जेंडर कॅन्डिडेट जे असतील त्यांच्यासाठी साधारणपणे 800 रुपये ही फीस असणार आहे. जे भारताच्या बाहेरून ही परीक्षा देणार आहेत, मूळ भारतीय निवासी आहेत परंतु बाहेरच्या देशांमध्ये कुठेतरी सध्या स्थिर झालेले आहेत किंवा त्यांनी राष्ट्रीयत्व पत्करलेलं आहे, तर त्यांच्यासाठी जवळपास 7,500 रुपये ही इंडियन करन्सीमध्ये फीस असणार आहे. प्रोसेसिंग चार्जेस GST वगैरे हे कॅन्डिडेटला स्वतः पे करावं लागेल. करेक्शन इन पर्टिक्युलर्स ऑफ ॲप्लिकेशन फॉर्म ऑन द वेबसाईट ओनली. करेक्शन हे जे केलं जाणार आहे, बऱ्याचदा आपण असं करतो की ईमेल पाठवतो, काहीतरी करतो NTA ला, परंतु ईमेलद्वारे सेंड केलेले करेक्शन्स NTA ॲक्सेप्ट करत नाही, हे आपण सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे. त्यामुळे करेक्शन्स इन पर्टिक्युलर्स ऑफ ॲप्लिकेशन फॉर्म ऑन द वेबसाईट ओनली, वेबसाईटच्या माध्यमातूनच दिलेल्या डेट्स, कोणत्या डेट्स दिलेल्या आहेत 8 ऑगस्ट 2021 ते 12 ऑगस्ट 2021 पर्यंत तुम्हाला काही स्वरूपामध्ये करेक्शन्स, भरलेल्या फॉर्ममध्ये जर त्रुटी आढळली तर त्याच्यामध्ये करेक्शन करायला संधी असणार आहे.
अनाउन्समेंट ऑफ द CT ऑफ एक्झामिनेशन 20 ऑगस्ट 2021. साधारणपणे 20 तारखेला तुम्हाला जे 4 सेंटर्स तुम्ही देणार आहेत इथे फॉर्म भरत असताना, 4 चॉईसेस तुम्हाला द्यायचे, 4 ऑप्शन्स तुम्हाला द्यायचे. कंपल्सरीली 4च्या 4 ऑप्शन्स भरणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळेला पालक आणि विद्यार्थी काय करतात, आपली स्वतःची बुद्धी लावून एकच सेंटर दिलं तर तेच शासनाला म्हणजे NTA ला कंपल्सरी होईल आणि त्यामुळे एकच सेंटर भरतात. परंतु या वेळेला त्या स्वरूपामधल्या सूचना स्पष्ट इन्फॉर्मेशन बुलेटिनमध्ये आलेल्या आहेत की तुम्हाला ऑप्शनमध्ये 4च्या 4 सेंटर भरणं बंधनकारक आहे. जर इन केस तुम्ही एकच सेंटर भरलं आणि ते जर तुम्हाला ॲलोकेट नाही झालं, किंबहुना रँडमली कम्प्युटराइज्ड ह्याच्यामधनं खूप दूरचं कुठलं जर सेंटर तुम्हाला ॲलोकेट झालं, तुम्ही बाकीचे 3 ऑप्शन न दिल्यामुळं, तर त्याच्यासाठी नॅशनल टेस्टिंग एजन्सी जबाबदार किंवा रेस्पॉन्सिबल असणार नाही, हे त्यांनी स्पष्टपणाने त्या ठिकाणी नमूद केलेलं आहे. डाउनलोडिंग ऑफ ॲडमिट कार्ड फ्रॉम NTA वेबसाईट टू बी रिलीज्ड 3 days बिफोर द एक्झामिनेशन. 12 सप्टेंबरला आपली एक्झामिनेशन असणार आहे. 12 सप्टेंबरच्या अगोदर म्हणजे साधारणपणे 8 किंवा 9 सप्टेंबरला आपल्याला ॲडमिट कार्ड्स आपल्याला मिळणार आहेत. डेट ऑफ एक्झामिनेशन 12 सप्टेंबर 2021 संडे त्या दिवशी असणार आहे. ड्युरेशन ऑफ एक्झामिनेशन 180 मिनटं, 3 तासाचा तो वेळ असणार आहे. टायमिंग ऑफ एक्झामिनेशन बिटवीन 2 PM to 5 PM, दुपारी 2 ते सायंकाळी 5, 2 ते 5 या वेळेमध्ये प्रामुख्याने ही परीक्षा घेणार आहे. सेंटर डेट अँड शिफ्ट ऑफ NEET 2021 एक्झामिनेशन ॲज इंडिकेटेड ऑन ॲडमिट कार्ड, हे ते त्या ठिकाणी जे काही डिस्प्ले झालेलं असेल त्यानुसार. त्यानंतर याची जी वेबसाईट आहे, NTAची जी वेबसाईट आहे www.nta.ac.in, ही वेबसाईट आहे प्रामुख्यानं जिथं तुम्हाला वारंवार व्हिजिट करावी लागणार आहे. दर 8 दिवसाला 10 दिवसाला प्रामुख्यानं आपण सर्व विद्यार्थ्यांनी www.nta.ac.in या वेबसाईटला शक्यतो व्हिजिट करायचं किंवा www.ncbc.nic.in या वेबसाईटवरती व्हिजिट केलं तर त्याचे जे सगळे अपडेट्स आहेत या परीक्षेच्या संदर्भामधले, कारण अतिशय काय म्हणूया त्याला अनप्रेडिक्टेबल अशा स्वरूपामधली सिच्युएशन आहे. संबंध देशभरामध्ये अचानक स्वरूपामध्ये परत एकदा कोरोनाची 3री लाट वगैरे मोठ्या स्वरूपामध्ये जर उद्भवली तर त्याच्या संदर्भामधले जे काही अपडेट्स असतील तर ते देण्यासाठी सातत्यानं या 2 वेबसाईटला आपण सर्वांनी व्हिजिट करणं अपेक्षित आहे किंवा या परीक्षेच्या संदर्भामधले पुढचे जे काही अपडेट्स आहेत ते त्याच ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहेत. इथे जे OBC NCL कॅटेगरीचे जे स्टुडंट्स आहेत त्यांच्यासाठी एक महत्त्वाची सूचना आहे. जनरली महाराष्ट्रामध्ये कसं आहे की NT1, NT2, NT3, VJ या सगळे उपसंवर्ग आहेत OBCमध्ये, ओके ना. परंतु नॅशनल लेवलला हे सगळे उपसंसर्ग जे आहेत किंवा ते उपसंवर्ग जे आहेत हे सगळे उपसंवर्ग प्रामुख्यानं नॅशनल लेवलला OBC NCL या केडरखाली येतात. म्हणून तुमची कास्ट नॅशनल लेवलला OBC केडरमध्ये कुठल्या हेडिंग खाली येते ते त्या ठिकाणी नमूद असणं गरजेचं आहे. म्हणून OBC NCL असं एक स्वतंत्र अशा स्वरूपामधलं सर्टिफिकेट आपल्या संबंधित प्राधिकरणाकडनं दिलं जातं, संबंधित ऑफिसकडनं दिलं जातं. तर जे आपल्याकडे NT1, NT2, NT3 किंवा VJ वगैरेचं जे काही सध्या कास्ट सर्टिफिकेट्स आहेत ते ही परीक्षा देत असताना किंवा हा फॉर्म भरत असताना उपयोगी असणार नाही. तिथं तुम्हाला OBC NCLचं पुन्हा एकदा वेगळं नॅशनल लेवलचं सर्टिफिकेट काढून घेणं गरजेचं आहे. ज्या वेळेला तुम्ही राज्यातल्या डायरेक्टरेट ऑफ मेडिकल एज्युकेशनच्या माध्यमातून DMERच्या माध्यमातून ॲडमिशन प्रोसेसमध्ये याल त्यावेळेला ऑब्व्हियसली हेच NT1, NT2, NT3, VJ सारख्या कॅटेगरी परत एकदा तिथे आलेल्या असतील. परंतु हा फॉर्म भरत असताना मात्र आणि 15% नॅशनल लेवलचे जे तुमचे काही ॲडमिशन्स आहेत ना ते प्रामुख्यानं OBC NCL या कॅटेगरीच्या अंडरच होतील, हे आपण इथे लक्षात घ्यायचं. म्हणून माझ्या सर्व बंधू आणि भगिनींना माझी नम्र विनंती असणार आहे OBC कॅटेगरीमधल्या विशेषतः की त्यांनी ही गोष्ट लक्षात घ्यायची आणि OBC NCLचं स्वतंत्रपणाने नॅशनल लेवलचं सर्टिफिकेट आपण संबंधित खात्याकडून काढून घेणं अत्यंत गरजेचं आहे. ओके, हा एक OBC NCLच्या अनुषंगाने असणारा महत्त्वाचा भाग आहे. कॅन्डिडेट्स कॅन अप्लाय फॉर NEET UG 2021 थ्रू ऑनलाईन मोड ओनली. याच्यामध्ये फार काही हे नाही आहे. ओनली वन ॲप्लिकेशन
ओनली वन ॲप्लिकेशन इज टू बी सबमिटेड बाय कॅन्डिडेट. एकापेक्षा अधिक ॲप्लिकेशन फॉर्म्स भरता येणार नाहीत. हे अतिशय महत्त्वाची सूचना आपण सर्वांनी लक्षामध्ये घ्यायची आहे. जर समजा असं झालं तर तुमचे दोन्ही फॉर्म्स कॅन्सल होऊ शकतात. त्यानंतर candidates must ensure that the email address and the mobile number provided in the online application form are their own or parents/guardians only, as all information or communication will be sent by NTA through email on the registered email address or SMS on registered mobile number only. म्हणून बऱ्याचदा असं होतं, आपण ईमेल ॲड्रेस तिसऱ्याचाच देतो, बंद पडलेला असतो, त्याला काय होतं, कुठे ईमेल पाठवणार आहे, कोण पाठवणार आहे, अशा स्वरूपामधल्या भ्रामक संकल्पनेमध्ये असतो. म्हणून 2 ते 3 महत्त्वाच्या गोष्टी आपण सर्वांनी लक्षात घ्या. जो ईमेल आय डी आपण आता फॉर्म भरत असताना देणार आहेत, तो ईमेल आय डी आपले मेडिकलचे ॲडमिशन्स पूर्ण होईपर्यंत, आपले मेडिकलचे, आय रिपीट, आपले मेडिकलचे ॲडमिशन्स पूर्ण होईपर्यंत आपण जे काही ईमेल आय डी देणार आहेत, मेल ॲड्रेस देणार आहेत, आणि त्याचसोबत जो कुठला फोन नंबर या ठिकाणी देणार आहोत, प्रोव्हाइड करणार आहोत, तो फोन नंबर आणि तो मेल आय डी कुठपर्यंत आपल्यासोबत असणं गरजेचं आहे, त्याच्यामध्ये कुठलाही बदल करायचा नाही. जोपर्यंत आपले ॲडमिशन्स कन्फर्म होत नाहीत तोपर्यंत, मेडिकलमधले आपले ॲडमिशन्स जोपर्यंत कन्फर्म होत नाहीत ना, तोपर्यंत प्रामुख्यानं तेच मेल आय डी आणि तोच फोन नंबर तुमच्याकडे सदोदित असणं अत्यंत गरजेचं आहे. सध्या सगळ्या सिम कार्डवाल्यांकडनं, सगळ्या कंपन्यांकडनं रोज नवीन ऑफर आणल्या जातात, आणि आज एक नंबर आपल्याकडे असतो, उद्या वेगळा असतो, परवा तिसरा असतो. का तर परत आता या करोनाच्या माध्यमातून आपल्याला इंटरनेटची आवश्यकता असते. वेगवेगळ्या कंपन्या वेगवेगळ्या प्रकारच्या स्कीम्स ऑफर करतात. मग त्या स्कीम्स अवेल करण्यासाठी म्हणून प्रामुख्यानं आपण हे नंबर्स बदलत असतो. परंतु बाळांनो आणि माझ्या पालक बंधू भगिनींनो, लक्षात घ्या की पुढचे जोपर्यंत आपल्या पाल्याचं किंवा आमच्या विद्यार्थी मित्रांचं मेडिकलमधलं ॲडमिशन कन्फर्म होत नाही, नुसतं ॲडमिशन होणे नाही, कन्फर्म होत नाही, तोपर्यंत कृपया या स्वरूपामधला कुठलाही नंबर किंवा तो मेल आय डी आपण बदलायचा नाही आहे. तर हे अतिशय महत्त्वाचे ॲस्पेक्ट याच्या अनुषंगाने, या फॉर्म भरण्याच्या प्रक्रियेच्या अनुषंगाने होते. कुठले कुठले ॲस्पेक्ट्स इथे तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी अत्यंत गरजेचे आहेत, काय साहित्य तुमच्याकडे असणं अत्यंत आवश्यक आहे ते बघा. फुल नेम ऑफ कॅन्डिडेट विथ करेक्ट स्पेलिंग्स. तुम्ही म्हणाल हे तर प्रत्येकाकडे असतंच सर, याच्यात काय नवीन आहे. परंतु बऱ्याचदा असं निदर्शनास आलेलं आहे की आपलं 10th पासिंग सर्टिफिकेट, 10th मार्क मेमो, 10th TC, आधार कार्ड, ओके, यापैकी प्रत्येक डॉक्युमेंटवरती आपल्या नावाचं स्पेलिंग गडबड झालेली असते. कुणाच्या ह्याच्यावरती राव, कुमार वगैरे हे जे ॲडिशन आणि डिलिशन्स बऱ्याच वेळेला पाहायला मिळतात. एच्या ऐवजी ईच्या ऐवजी ए, छोट्या छोट्या गोष्टी आपण त्या ठिकाणी चेंजेस ते आजपर्यंत एवढ्या सिरियसली पाहिलेले नसतात, परंतु इथे ते आपल्याला लक्षपूर्वक हे करणं, काळजी घेणं अत्यंत गरजेचं असतं. आईच्या नावामध्ये बऱ्याचदा गडबड कुठे होते, आईचं घरातलं नाव वेगळंच असतं, इथे आधार कार्डवरती वेगळंच असतं. बहुतांशी आमच्या महिला भगिनी या गृहिणी आहेत, त्यामुळं आजपर्यंत त्याची काळजी कुणी केलेली नसते, परंतु आता इथे तो आस्पेक्ट आहे. 10वीचं पासिंग सर्टिफिकेट, त्यानंतर आपले पासपोर्ट आणि पोस्टकार्ड साईज फोटोग्राफ, पासपोर्ट आणि पोस्टकार्ड साईज फोटोग्राफ, जे किमान 6 ते 8 दोन्ही मिळून, म्हणजे दोन्ही प्रत्येकी, म्हणजे 6 ते 8 हे पासपोर्ट साईज आणि 6 ते 8 हे पोस्टकार्ड साईज, व्हाईट बॅकग्राऊंडमध्ये असणारे. कुठल्या बॅकग्राऊंडमध्ये? व्हाईट बॅकग्राऊंडमध्ये हे पोस्टकार्ड साईज आणि पासपोर्ट साईज फोटोग्राफ्स तुमच्याकडे असणं अपेक्षित आहे किंवा गरजेचंच आहे. जे कम्प्युटरच्या साहाय्यानं फोटोग्राफ्स तिथल्या तिथे जर तुम्ही काढणार असाल तर ते ॲक्सेप्ट केले जात नाहीत. पोलराइज्ड अशा स्वरूपामधले फोटोग्राफ्स NTA कडून ॲक्सेप्ट केले जाणार नाहीत, हे आपण लक्षात घ्यायचं आहे. आणि हे जे फोटोग्राफ्स आहेत ते लेटेस्ट म्हणजे 1 जानेवारी 2021च्या नंतर काढलेले असावेत. 1 जानेवारी 2021 नंतर हे फोटोग्राफ्स काढलेले असावेत. लेफ्ट हँड थंब इम्प्रेशन विथ ब्लू इंक, लेफ्ट हँड थंब इम्प्रेशन विथ ब्लू इंक, एका व्हाईट पेपरवरती हे थंब इम्प्रेशन असं आपल्याला त्याचं मोहर उठवायची आणि त्याला ते स्कॅन करायचं आहे. परत फोटोग्राफ स्कॅन करायचे आहेत, हे लेफ्ट हँडचं थंब इम्प्रेशन स्कॅन करायचं आहे. याला जर काही अडचण असेल तर त्या अपवादात्मक स्थितीतच तुमचं राईट हँड थंब इम्प्रेशन तिथे चालू शकतं.
त्यानंतर सिग्नेचर इन रनिंग हँड इन रनिंग अल्फाबेट्स, कॅपिटल अल्फाबेट्समध्ये नव्हे, सिग्नेचर विथ रनिंग हँड अँड इन ब्लॅक इंक. म्हणजे बघा, थंब इम्प्रेशन ब्लू इंकमध्ये आणि सिग्नेचर ब्लॅक इंकमध्ये, हे दोन कॉन्ट्रॅडिक्शन इथे लक्षात घ्यायचं आहे. मेल आय डी ऑफ युअर ओन, फोन नंबर तो मी तुम्हाला सांगितलं, कास्ट सर्टिफिकेटच्या संदर्भामध्ये सांगितलं, क्रेडिट आणि डेबिट कार्ड किंवा ऑनलाईन बँकिंगची फॅसिलिटी तुमच्याकडं आवश्यक आहे. तर हे अतिशय महत्त्वाचे अशा स्वरूपामधले आस्पेक्ट्स या फॉर्म भरण्याच्या प्रक्रियेमधले आहेत, हे आपण सर्वांनी लक्षात घ्यायचं. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, मी सुरुवातीला जे तुम्हाला सांगितलेलं होतं, ज्या 5 अतिशय महत्त्वाच्या बाबी या वर्षीच्या संपूर्ण प्रोसेसमध्ये आहेत, मग ते फॉर्म फिलिंगची प्रोसेस असेल किंवा नीट 2021ची परीक्षा असेल, त्याच्या संदर्भामध्ये असणाऱ्या 5 महत्त्वाच्या ज्या बाबी आहेत, तर त्याचा उल्लेख या ठिकाणी आपण करतोय. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, या वर्षीची ही संपूर्ण प्रोसेस जी आहे, मुद्दा नंबर 1, या वर्षीची फॉर्म फिलिंगची जी प्रोसेस आहे ती 2 टप्प्यामध्ये होणार आहे. आजपर्यंत ही फॉर्म फिलिंगची प्रोसेस विद्यार्थी मित्रांनो एकाच टप्प्यामध्ये व्हायची. यावर्षी ही फॉर्म फिलिंगची प्रोसेस 2 टप्प्यांमध्ये होणार आहे. आलं लक्षामध्ये? पहिला टप्पा हा साधारणपणे इथे जी काही डेट दिलेली होती तुमची 6 तारीख किंवा 7 तारखेपर्यंत असणार आहे तुमचा, 6 किंवा 7, आणि त्याच्या करेक्शनसाठी 8 ते 12 ऑगस्ट ही डेट पुढे तुम्हाला एक्सटेंड करून करेक्शनसाठी फक्त देण्यात आलेली आहे. ओके. दुसरा जो टप्पा आहे याच्यामधला, तर तो दुसरा जो टप्पा आहे, दुसऱ्या स्लॉटमधलं इन्फॉर्मेशन फिलिंग जी आहे ते तुमची एक्झाम झाल्याच्या नंतर रिझल्ट येत असताना किंवा तुम्ही स्कोर कार्ड डाउनलोड करत असताना प्रामुख्यानं सेकंड स्लॉट or what I must have to say, the second step of the form filling is to be completed. दुसरा जो टप्पा आहे तो, दुसरी जी पायरी आहे फॉर्म फिलिंगची ती कधी आहे? ॲट द टाइम ऑफ रिझल्ट आहे, किंवा ज्या वेळेला NTA डिक्लेअर करेल की आता विद्यार्थी मित्रांनो हा राहिलेला फॉर्म फिलिंगचा टप्पा जो आहे तो तुम्हाला कंप्लीट करायचा आहे, तर त्यावेळेला ॲटलिस्ट कदाचित ती इन्फॉर्मेशन तुम्हाला कंप्लीट करावी लागणार आहे. म्हणून दरवर्षीप्रमाणे जिथे कुठे फॉर्म भरणार आहात तिथे लक्षात घ्या तुम्ही सर्वजण की ज्या दिवशी तुम्ही फॉर्म भराल त्या दिवशी बऱ्याचदा असं होतं की कन्फर्मेशन पेज आलं की आपण एखाद्या नेट कॅफेमध्ये जाऊन फॉर्म भरतो किंवा ते ज्या एजन्सीज असतात, काउन्सिलर्स असतात त्यांच्याकडनं फॉर्म भरतो आणि ती प्रोसेस संपली असं आपल्याला वाटतं. पण यावर्षी याच्यामध्ये काही अंशी चेंज झालेला आहे. म्हणून रिझल्ट लागण्यापूर्वी पुन्हा एकदा हा फॉर्म फिलिंगचा एक आस्पेक्ट असणार आहे, एक प्रोसिजर आपल्याला कंप्लीट करावी लागणार आहे. आणि ती जर नाही केली, आपण सेकंड स्टेप जर नाही कंप्लीट केली फॉर्म फिलिंगची, तर तुमचा रिझल्ट विधेल ठेवला जाईल किंवा तुमचं जे काही म्हणजे परफॉर्मन्स आहे तो कॅन्सल सुद्धा होऊ शकतो. हे आपण सर्वांनी लक्षामध्ये घ्यायचं आहे. हा एक सगळ्यात महत्त्वाचा चेंज या वर्षीच्या परीक्षेमध्ये आलेला, या वर्षीच्या इन्फॉर्मेशन बुलेटिनच्या संदर्भामध्ये आलेला. दुसरा जो आहे, या वर्षीचे एक्झाम सेंटर्स, हे मी अगदी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं की किमान 4 ऑप्शन्स भरून द्यायचे आहेत, 1 2 3 4, आणि 4च्या 4 एक्झामचे सेंटरचे ऑप्शन भरणं अत्यंत गरजेचं आहे. महाराष्ट्रामध्ये यावर्षी 22 सेंटर्सची निर्मिती करण्यात आलेली आहे. काही नवीन सेंटर्स यावर्षी ॲडिशन झालेले आहेत. त्याचसोबत महाराष्ट्राच्या शेजारी इकडे गुलबर्गा असेल, कलबुर्गी असेल, बेळगाव किंवा बेळगावी असेल, यासारख्या सेंटरचा सुद्धा आपण विचार करू शकतो. पण जर तुम्ही इंग्लिशसोबतच रिजनल लँग्वेजेसमधून जर परीक्षा देणार असाल तर ते फक्त महाराष्ट्रातल्या सेंटरवरतीच तुम्हाला परीक्षा देता येऊ शकते. इतर राज्यातल्या सेंटरवरती जाऊन मराठी लँग्वेजमधली परीक्षा बायलिंग्वल मेथडॉलॉजीनुसार ती मराठी लँग्वेजमधली एक्झामिनेशन देता येणार नाही. त्यानंतर एक्झामच्या हॉल तिकीट्स 3 दिवस अगोदर, आणि जो सगळ्यात महत्त्वाचा आस्पेक्ट आहे ज्याच्याकडं आपण सर्वजण अतिशय कावरे होऊन पाहतोय, एक अँक्शियस आहे, पॅनिक आहे, अँझायटी आहे. ओके ना? काय आहे ती गोष्ट, कुठली आहे म्हणाल तर यावर्षी स्कीम ऑफ एक्झामिनेशनमध्ये झालेला किंचितसा बदल. स्कीम ऑफ एक्झामिनेशनमध्ये झालेला किंचितसा बदल. काय स्कीम ऑफ एक्झामिनेशनमध्ये बदल झालाय लक्षात घ्या. इथे एक लक्षात घ्या,
की नंबर ऑफ क्वेश्चन, टोटल नंबर ऑफ क्वेश्चन विल रिमेन सेम ॲज इट इज लाईकवाईज द प्रिव्हियस नीट एक्झामिनेशन्स. मागच्या वर्षीपर्यंत ज्या पद्धतीनं नीट एक्झामिनेशनमध्ये 180 प्रश्न इन टोटल असायचे, तेवढेच 180 प्रश्न यावर्षी पण असणार आहेत. पण विद्यार्थी मित्रांनो, इथे लक्षात घ्या, फिजिक्समध्ये 2 सेक्शन्स, 2 सेट्स ऑफ क्वेश्चन्स असतील किंवा 2 सेक्शन्स ऑफ क्वेश्चन्स असतील, सेक्शन ए, सेक्शन बी. लक्षात आलं? केमिस्ट्रीमध्ये त्याच पद्धतीनं सेक्शन ए, सेक्शन बी. बॉटनीमध्ये सेक्शन ए, सेक्शन बी. झुऑलॉजीमध्ये सेक्शन ए, सेक्शन बी. टोटल नंबर ऑफ क्वेश्चन्स विल बी द सेम. टोटल नंबर ऑफ मार्क्स विल बी द सेम. Scheme of marking will also be the same. The only difference is that याच्यातला एकमेव डिफरन्स आपण सर्वांनी लक्षामध्ये घ्यायचा आहे. कोणता? तर या 2 सेक्शन्समध्ये प्रत्येक विषयाचे प्रश्न जे विचारले जाणार आहेत ते काय असणार आहेत ते सेक्शन. पहिल्या सेक्शनमध्ये 35 सेक्शन्स असतील, म्हणजे प्रत्येक सब्जेक्टच्या. आता इथे 4 सब्जेक्ट त्यांनी केलेले आहेत, 3च्या ऐवजी आपण आजपर्यंत काय म्हणायचो, फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी. पण आता आपल्याला याचं कन्सिडरेशन कसं करावं लागणार आहे, फिजिक्स, केमिस्ट्री, बॉटनी आणि झुऑलॉजी या 4 सेक्शन्समध्ये, या 4 सब्जेक्ट्समध्ये प्रत्येकी 2 सेक्शन्स असणार आहेत. पहिल्या सेक्शनमध्ये म्हणजे सेक्शन ए मध्ये प्रत्येकी 35 क्वेश्चन्स असतील, सेक्शन बी मध्ये प्रत्येकी 15 क्वेश्चन्स असणार आहेत. याच्यापैकी सेक्शन ए मधले 35 प्रश्न, प्रत्येक सब्जेक्टच्या सेक्शन ए मधले 35 प्रश्न हे कंपल्सरी आहे. यू हॅव टू अटेम्प्ट दोज 35 क्वेश्चन्स कंपल्सरीली. आणि सेक्शन बी मधले जे 15 क्वेश्चन्स आहेत त्याच्यातले एनी 10 तुम्हाला अटेम्प्ट करायचे. त्याच्यातले एनी 10 इथे तुम्हाला अटेम्प्ट करायचे. लक्षात आलं? असं मिळून सेक्शन ए मधले 35 आणि सेक्शन बी मधले 10, 35 आणि 10 45. 45 क्वेश्चन्स फ्रॉम फिजिक्स, 45 क्वेश्चन्स फ्रॉम केमिस्ट्री, 45 क्वेश्चन्स फ्रॉम बॉटनी अँड 45 क्वेश्चन्स फ्रॉम झुऑलॉजी. टोटल नंबर ऑफ क्वेश्चन्स विल बी द सेम. हाऊ मच? 180 मल्टिप्लाइड बाय 4 प्लस 4 मायनस 1. स्कीम ऑफ मार्किंग ही सेम आहे. मग सेक्शन ए असू द्यात किंवा सेक्शन बी असू द्यात, त्याच्यामध्ये स्कीम ऑफ मार्किंगमध्ये कुठलाही बदल करण्यात आलेला नाही आहे. लक्षात आलं ना विद्यार्थी मित्रांनो? त्यामुळे 180 प्रश्न असणार आहेत, 720 मार्क असणार आहेत. प्रत्येक सब्जेक्ट 180 मार्कांचाच असेल, म्हणजे 45 प्रश्न फिजिक्सला, 45 केमिस्ट्रीला, 45 बॉटनीला, 45 झुऑलॉजीला, 180 प्रश्न. प्रत्येक प्रश्न 4 मार्काला प्लस 4 मायनस 1. जर आपण एखादा क्वेश्चन अनअटेम्प्टेड ठेवला तर ऑब्व्हियसली त्याला कुठलंही स्कीम ऑफ मार्किंग ॲप्लिकेबल असणार नाही. पण चुकला तर एक मार्क तिथून मायनस केला जाणार. आता अँझायटी कुठं आहे? मग हा एक्झॅक्टली हे 15 प्रश्न कसे असणार आहेत? मग प्रत्येक सब्जेक्टमधले हे 15 प्रश्न कसे असणार आहेत? मग याच्यात अनेक उपप्रश्न आमच्या डोक्यामध्ये सध्या निर्माण होत आहेत. म्हणजे कोणत्या टाईपचे प्रश्न असतील, हा सेक्शन का वाढवला गेला आहे, ओके ना. मग डिफिकल्टी लेवल या क्वेश्चनची काय असेल, तर याचा विचार करत असताना आपल्याला थोडंसं होल्डवरती राहावं लागेल. एक्झॅक्टली आजही ही गोष्ट NTA क्लिअर केलेली नाही की इथे कुठल्या पद्धतीचे प्रश्न असतील. त्यामुळे वेगवेगळ्या स्वरूपामधले मतमतांतर, कॉन्ट्रोवर्सीज इन ओपिनियन रिगार्डिंग ऑल ऑफ दीज बी सेक्शन्स इज बिंग ओपाइंड ॲट द प्रेझेंट मोमेंट. आत्ताच्या घडीला प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतो. म्हणून विद्यार्थी मित्रांनो आणि पालक बंधू भगिनींनो, फारसं घाबरून जाण्याचं काही कारण नाही आहे याच्यामध्ये. मुळात प्रश्नांची संख्या तेवढीच असणार आहे. फक्त उलट एक ॲडिशनल गोष्ट आपल्यासाठी खूप महत्त्वाची झालेली आहे. 5 प्रश्न ऑप्शनमध्ये आलेले आहेत तुम्हाला. किती? 5 प्रश्न. आजपर्यंत 45च्या 45 प्रश्न हे काय होते, कंपल्सरी होते. आता काय झालंय, फक्त 35 प्रश्न कंपल्सरी आहेत आणि राहिलेल्या 15 पैकी 10 क्वेश्चन्सच आपल्याला अटेम्प्ट करायचे आहेत. इथे लक्षात घ्या, तुम्ही 15च्या 15 सुद्धा अटेम्प्ट करू शकता. 15च्या 15 सुद्धा अटेम्प्ट करू शकता इफ टाइम परमिट्स यू. इफ टाइम परमिट्स यू. पण आतून आणखी याच्यामध्ये त्याच्या आतल्या आणखी कोर सिस्टीममध्ये गेल्याच्या नंतर एक गोष्ट आणखी क्लिअर नाही आहे की नेमके सलग 10 सोडवायचे आहेत का परत त्याच्यामध्ये 15 सोडवले आणि 15 पैकी 14
बरोबर आले आणि एक इनकरेक्ट आला तर काय वगैरे वगैरे याच्या हे जे सगळे स्पेक्युलेशन्स आहेत याची आज मितीला काळजी करू नका किंवा त्याचा फारसा विचार करत बसू नका. आता जी स्पीड आपल्याला मेंटेन करणं गरजेचे आहे विद्यार्थी मित्रांनो, कारण सिलेबसमध्ये कुठलाही बदल झालेला नाही आहे. जरी समजा बोर्ड एक्झामिनेशनसाठी मागच्या वर्षीपासून बोर्डांनी रेस्पेक्टिव्ह बोर्डांनी मग तो CBSE बोर्ड असू द्या, ICSE बोर्ड असू द्या किंवा स्टेट बोर्ड्स असू द्या, प्रत्येकाने काही प्रमाणामध्ये सिलेबस कुणी 20% कमी केला आहे, कुणी 30% कमी केला आहे. पण आताचं जे इन्फॉर्मेशन बुलेटिन आहे त्याच्यामध्ये मागच्या अनेक वर्षांपासून जो काही सिलेबस आहे नीट एक्झामिनेशनचा तो ॲज इट इज सिलेबस याही वर्षी देण्यात आलेला आहे. त्या सिलेबसमध्ये कोणताही बदल झालेला नाही हे आपण सर्वांनी लक्षामध्ये घ्यायचं आहे. लक्षात आलं विद्यार्थी मित्रांनो. त्यामुळं आजच्या क्षणाला हीच अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे की हे पॅटर्न ऑफ एक्झामिनेशन, स्कीम ऑफ एक्झामिनेशन काहीही असू द्या, 45 प्रश्न तेवढ्या वेळामध्ये आपल्याला अटेम्प्ट करायचे आहेत एवढंच आहे. वेळ वाढवून देण्यात आलेला नाही आहे. त्यामुळं फारशी डिफिकल्टी लेवलमध्ये चेंज होण्याची शक्यता सुद्धा अतिशय कमी आहे. फक्त हा थोडासा क्युरिओसिटीचा तुमच्या आणि माझ्यासाठी, तुमच्यासाठी आणि आम्हा सर्व शिक्षक बंधू भगिनींसाठी इथं एकमेव क्युरिओसिटीचा भाग असणार आहे. व्हॉट अबाउट दिस सेक्शन बी इन ईच सब्जेक्ट ऑफ नीट एक्झामिनेशन 2021. कदाचित पुढच्या काही दिवसांमध्ये NTA कडनं याच्या संदर्भामध्ये फायनल ऑथेंटिक इन्फॉर्मेशन येऊ शकते. अदरवाईज हे असंही होऊ शकतं की याला सस्पेन्स ठेवलं जाऊ शकतं आणि अगदी परीक्षेमध्येच ही गोष्ट रिव्हील केली जाऊ शकते. पण मला असं वाटतं की या सगळ्या अतिशय उत्कृष्ट अशा पद्धतीनं आपण या जरी समजा हा पॅटर्न जरी चेंज झालेला असला तरी टार्गेट हिटिंग अशा स्वरूपामधल्या बरोबर जे बसणार आहे, मला काही त्याच्यातले ठोकताळे माहीत आहेत, आमच्या सिस्टीमला माहीत आहेत. त्यामुळं त्या सिस्टीमसोबत कनेक्ट होण्यासाठी आपण ही अपेक्षा व्यक्त करतो की विद्या आराधना अकॅडमी लातूर यांच्यासोबत आपण जॉईन व्हावं आणि नीट 2021 या परीक्षेची सर्वोत्तम तयारी तुम्हाला करण्यासाठीचं एक सर्वोत्तम व्यासपीठ आपल्या अंगणामध्ये, आपल्या दारामध्ये आम्ही आणून उभा केलेला आहे. तर त्याचा आपण सर्वोत्तम फायदा घ्यावा. धन्यवाद.